नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन एका बिना आंघोळीच्या ब्लॉग मध्ये. तर नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. आता वाजले 12, अजून पण आंघोळ झालेली नाही. काहून? कारण मला आता जायचं सिमेंटच्या गोण्या. थांब ना व माय, ए माय थांब ना जरा, व्हिडिओ चालू केला मी आता, थांब जरसं. तर मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ नमस्कार. गुड मॉर्निंग सगळ्यांना असंच म्हणून मी आता व्हिडिओची सुरुवात करतोय. आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्ही म्हणसाल की मी बिन आंघोळीचा व्लॉग का बनतोय, कारण मी अजून आंघोळ केलेली नाही. ते टेक्शन मी दाखवतो, थांब जरसं. तर आता मी बगर आंघोळी म्हणजे आंघोळीचा व्लॉग चालू आहे माझा. काल बी मी आंघोळ केली नव्हती, काल नव्हती केली वाटतं ना, केली ती माझ्या बी लक्षात नाही, केली की नाही केली मला बी लक्षात नाही. पण आता प्रॉब्लेम आज झालेला आहे की थोडं सामान आणावं लागतं आहे. आम्ही एक 5 गोणीचा अंदाज लावला होता सिमेंटचा वरती. तर आता तिथं 5 गोण्या संपत आलेल्या आहेत. 2 गोणी होत्या, 2 गोणीपैकी आता एकच गोणी उरलेली. त्या गोणीमध्ये तिकडे बाथरूमचं काम चालू आहे. बाथरूमच्या कामासाठी टाईल्स कमी पडलेले आहेत, तर त्या टाईल्स आणायला जायचं आहे मलाच. म्हणून मी म्हणलं कपडे आपले खराबच ठेवावं, आंघोळ बी करावं नाही, एकदमच आंघोळ करायची, मस्त फ्रेश व्हायचं आणि मग पुढचे कामं करायचे, असा विषय. आता मला ताईंनी कमेंट केली की वरती किती रूम खोली काय आहे काय नाही, तर ते मी तुम्हाला दाखवणार. जेव्हा पूर्ण फायनल तयारी होईल तेव्हा मी तुम्हाला दाखीनच, 1 रूम आहे का 2 रूम आहे का 4 रूम आहे का 50 आहे, सगळं दाखिणार मी. माझ्या गोष्टीचा कोणताही राग नका धरू, मी असंच बोलतो नाही का. आता थोडी सर्दी बिर्दी झालेली आहे, आणि सर्दी बिर्दी झालेली असताना रात्रभर आमच्या डुगू शेटनी जे आम्हाला जागवलं आहे झोपीमध्ये, मी त्याला काय म्हणतो, हां समर्थ शिवांश एकच नाव ठरवा, नंतर बोला. मी माझ्या पद्धतीने नावाने म्हणतो, तर तुम्ही तुमचं पहा. हां, तर त्यांनी मला जे रात्री जागवणं चालू केलं झोपीमध्ये, मी काय बडबड करत होतो मला सकाळी बी नाही माहिती, अजून बी मला नाही आठवत. मला थोडंच आठवतं की ते झोपीत होता. हां, आणि तो दिवसभर काय करतो, मस्त झोपा काढतो आणि रात्रीचं जागवतो. आता त्याला रात्रंदिवस फरक, कारण त्याची आई काय करते, देती माझ्याकडं टाकून देते माझ्या बाजूला. नाही तर मग मम्मी काय करते, रात्रीचं मामा बाबा सुरू होतं मम्मीचं बडबड. तर त्या बडबडीला आम्ही आता थोडं वैतागा लागलो आहे, कारण झोप नाही झाली की दिवसभराचे कामं होत नाहीत. एक तर वरती काम चालू आहे ना, तर हे आणून द्या, ते आणा, हे आणा, ते आणा, त्याच्यामध्ये जास्त वैतागवाडी चालू आहे. आणि इकडे बघा, हे एक मॅडम इकडे जेवण चालू आहे तिथं खाऊन बिऊन झालेले मस्तपैकी, सगळे आपापला नाश्ता करतात मस्तपैकी खाऊन. नवरा उपाशी, असं काम आहे. आता काय सांगावं तुम्हाला. इकडे बघा, मी बी बुरसाच आहे. आज सगळे बगर आंघोळीचेच जातात घरामध्ये. मी तू केली का? मी केली मी आंघोळ नाही केलेली, तुम्हाला मी क्लिअर सांगू शकतो. डुग्गूनी केली का आंघोळ? आता डुग्गूला काजळ लावायची पद्धत तुम्हाला मी दाखवणार आहे पुढं. कसा काजळ लावलेला त्याच्या आईने, असा मेकअप करतात का कोणी लेकराचा, मला तेच कळत नाही. हां, असा मेकअप करतात का? काही बी आपलं कुठेतरी काजळ लावा दुसरीकडे. थांबा, आता तुम्हाला दाखवतो मी. आमची लाईट बी गेली त्यातली त्यात, वरती काम थोडं स्लो झालं. आता लाईट गेली म्हणजे काम स्लो झालं, कारण मला कटिंग वगैरे करायला लागते टाईल्सची. टाईलचा बॉक्स आणायचा, पण अजून तो कालपासून मला अवेलेबल व्हायला नाही. आता जर एक माहीत असतं की एक्स्ट्रा लागणार आहे आपल्याला, तर आधीच त्याच्यात एक एक्स्ट्रा बॉक्स आणला असता, तर टेन्शन नसतं राहिलं. पण आता टेन्शन मला एवढं आलं की ते सेम बॉक्स भेटेल का नाही. ते जर थोडासा इकडे तिकडे चेंज झाला की पूर्ण चव घालायचे काम आहेत टाईल्समध्ये, त्यामुळे ते आता शोधावं लागेल. बघू, आता मी जाणार आहे मार्केटमध्ये, जायचं आहे मला बाहेर. तर असाच आहे मी बगर आंघोळीचाच, काही विषय नाही. आणि इथं आराम माझाच नाही झाला, तर तुला कुठून आराम होणार आहे. तर आता तुम्हाला भेटतो मी थोड्या वेळात. आता बघा, मम्मी इथं बसलेली. मम्मीचं तर काय बाबा, काही टेन्शनच नाही, बसल्या झोपती. बसल्या झोपाली का कॅमेरा पुढे ॲक्टिंग करी मम्मी? तू झोप आली मला. झोप आली. आणि काजळ लावायची पद्धत पाहायची आहे का, कसं काजळ लावलं त्याला, असं काजळ लावलं नाकाला, असं करतो तर आग होत असं ना बिचारला, काजळ बिजळ लावायची. असं करतो हळूहळू, नाक बी काळा करून घेतो ते, पूर्ण तोंड काळ करून घेऊन बिचारा. तोंड काळा. आणि त्याला मी हातात घेतलं ना, तर त्याने ना बदला घेतला माझा, माहिती का? बदला घेतला त्याने माझा लगेच. मला चुच्चू करून टाकली, चुच्चू करून टाकली त्याने. सुसू केली, सुसू केल्यावर परसाद भेटत असतो म्हणा मामा. हा, वा मामालाच परसाद, वरून मामालाच परसाद. वर सारखं तो म्हणजे त्याच्या पप्पाकडले पैसा येईल, माहिती का? असं बी काही हे
पाय असं करून वर सरकलं ना लेकरू मग त्याच्या पप्पाकडे पैसे हे येतात. कितपर्यंत योग्य वाटतं तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा बरं मित्रांनो. काही आपल्या गप्पा आणायच्या ते बसल्या कुठं बी सरकतो ते माहिती का? फक्त खाली सरकत नाही तो तंगडी करतो असा वर सरकतो. कंस मामा बघ कसा आवडतो कटप्पा मामा झुकेगा नाही साला. तुझं एवढं कडक झालं ते पाणी. हे बघा ही मम्मी आहे आणि मम्मीने काय केलं पाणी ठेवलं नाही ते हिटरचा चटका त्या पोरेला द्यायला ते आंघोळ करायला तिकडे तर चटका वाजता तिला मरणाचं पोळालं मग अरे ते समजत नाही का काय पाणी करायचं. नेमकं ठुलतं पाणी मी टाकलं तर एवढं खळखळ उकळलं पाणी. कसं आहे याचं अवघडच काम आहे. उकळतं ना मग आता उकळणार नाही का त्याच्यावर. आणि आमची शिवानी मैं करने वाली हूँ कुछ अलग. काही अलग नाही करायचं. कांदा नको टाकू शिवानी. थोडासा कांदा खायला काय नको व्हायला नको नको कांदा टाकूच नको तिला. त्या याच्यात नाही खात का पोळ्यात खात्यात पण नको. शेवयाच्या थोडासा टाकाल काय जमतं? थोडासा बारीक तुसक तुकडा हा, टाक. बारीक थोडस चव नाही लागत ना. कच्चा कांदा राहील तेव्हा कच्चा कांदा टाकू नका तिच्या याला. फ्राय करतो मी कांदा. जाऊ दे ना पण हे आहे टाकूच नका कशाला. हे बघा हे आहे कच्चा पनीर. कांदा टाकू नका. आता आम्ही आज कच्चा कांदा नको टाकू. बाळातीनबाईला आम्ही देणार आहे पनीर पराठा. तर पनीर कांदा पराठा टाकू नको शिवानी म्हणते ती. बर ठीक ठीक आहे. आहे ओके. चांगलं लागणार नाही म्हणते. डुगुडांचा आवाज आला वाटतं. डुगुडांनी केलं. त्याच्यापाशी कोणीच नाही सगळे इकडच टाकायचं काय? हा बघ, कोणी हे गरम पाणी पाण्याचा पडलं, झटका इथे देतं, पा- तर कोणी ताप गार आलं पाण्याचा वाटतं त्याच्यातून अंगार निघाली आहे बघ. ते तिकडे झोपलेलं आहे. हा, दीपक, हो ह्याच्यातून अंगार निघाली एक साईडने काय. बंद करते हिटर. पाणी कमी टाकलं असेल. मम्मी हिटर बंद कर यार. तू काहीतरी फोडशील बिडशील रिकाम लफडा करशील तू. मग अशी जेवढं लाल झालं होतं माहिती का ते लय म्हणजे लय लाल झालं होतं तरी तर तुझी मांडी जळाली ना. आणि आज शिवानी गेली ती मॉर्निंग वॉकला ना. उद्यापासून तुम्ही दोघं जाणार आहे. तू तिकडे उभा राहा अजून बाथरूम कडे जा आणि मला तिकडे बोलू. खूप छान वाटतं माहिती का सकाळी सकाळी. बंद करते पाणी. काय बी आपलं कुठाने करते. शिवानी उद्यापासून तुम्ही दोघं जण जाणार. मी जाणार नाही रे भाऊ. मला थकावं लागतं दिवसभर काम करावं लागतं. तुमचं काय मी मग मी इकडे काय तिकडे बाजार पळतो. बसलेली काय. मग मी इकडे तिकडे पळावं लागतं मला. तुमचं काय तुझं नाव कोण नाही घेतलं. तू तपली आंघोळ कर. मदरच बडबड मॉर्निंग करते. वॉकला तुमच्या दोघांचं काम आहे जायचं. मग काय काम आहे? गेलं ना लय छान वाटतं. सांगा बरं कमेंट मध्ये मदारी माणसं जाते का मॉर्निंग वॉकला. वॉर्निंग वॉकला. वॉर्निंग वॉकला. नाही वा वा वॉर्निंग वॉक. उगाच हे काहीतरी दोघांचं काम आहे. तिला पोळून टाकलंय. हे आवर तो लवकर. दोघांचं पोट हे पनीर पराठा करणार आहे आता. तुम्हाला दाखवू कसा करायचा कसा कोणासाठी नाही. करणार आहे तू. ताई- मायासाठी. नाही मग मी सांगितलंय बाळातीन बाई कोण आहे घरामध्ये तिला तू ताईसाठी. मग जमतं मला सगळं जमतं. पराठा जमतो का. काही पण खाऊ घालायला लागले बाळातनीला कुठं याचा पराठा असतो का. असतं असतं काही नाही होत त्याला. मला नाही पनीर वाटत बाबा. पौष्टिक आहे पनीर. पनीरचं काही नाही होत. पनीर पराठा खाते का नाही सांगा बरं. तूप लावर का त्याला. हे भगवान तुला नाही जमत का तू उठ मग मी करते. दिवसभर तुपाचा आवाज घेत बसावं. तरी मी तुला खाऊ घालीन तूप एवढं लक्षात ठेव. मी लई मग त्या बाबतीमध्ये मी मैं बहुत हरामी हो दोस्तो. चलो टाकले किती टाकले त्यांनी. सॉरी कमेंट में गाली गाली जास्त तिखट जमत नाही ना. ह्या शिवानीला स्वयंपाक येत नाही बरं. काय बनायचं काय नाही तिकडे बाई. चपाती कशी बनवली बाई. कन्फ्युज करता तुम्ही मला. मधी मधी केलं तर होणार. 2 चपात्या आधी लाटून घ्यायच्या. मग काय 2 चपाती लाटून घ्यायच्या. पराठा बनवायचा. पराठाला एवढा टाइम असतो गप्प शिवानी. बसा बरं तुम्ही. नाही का ती काय केलं आणि काय नाही. ते काय चाललं तो काय नाही. पनीर पराठा आहे गं. असला कसला पनीर पराठा. मी तरी मला स्वतःला मसाला बनवलाय मस्त कांदा टमाटे मध्ये टाकून त्याच्यामध्ये. आता तुम्हीच लाटणार आहे ना ते, है ना. मी नाही लाटणार. मग कोण लाट. ते असं कसं करते रे. ते जवळ असं असतं का तरी करंजी केल्यासारखी चपाती. असं जसं टाक त्याच्यावर तूप टाक. थांबा ना ते भाजू द्या. कडक होऊ द्या. अवघड काय म्हणजे 2 चपात्या लाटून जमलं बाजूला तुला. टाक आणि मग ते- मस्त वाटायला. हे आमचं किचनचं काम चालू आहे. आणि घरी पाणी बी आलं ना दादा. हे बघा अजून इकडून कसं दिसतंय सगळं फायनल फुल दाखवतो तुम्हाला मी नंतर. कारण आता खूप घाई गडबडीमध्ये काम चालू आहे फरशांचं. असं काही बसलं बघा. मित्रांनो तुम्हाला
कसं वाटलं? अजून काम चालू आहे, पण कसं वाटलं मला सांगा. काम कसं चालू आहे कसं नाही मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की आज मी आंघोळ केलेली आहे तरी पण मी न आंघोळ केल्यासारखा दिसतोय. आता त्याचं कारण काय आहे हे मी तुम्हाला काही सांगू शकत नाही, कारण सगळं वातावरण माझंच बिघडलेलं आहे. आणि जाऊ नका वरती, कोण नाही पडलं खाली. आणि हे बघा मिस्त्रीपेक्षा पण माझा जास्त अवतार बिघडलेला आहे, काय सांगू तुम्हाला. आणि हे जे आहे मॅडम, शिवानी मॅडम जे म्हणतात याला, तर शिवानी मॅडमचा सगळा टाइम टेबल हुकलेला आहे. सगळ्या जेवणाचा टाइम टेबल हुकलेला आहे. कधी पण खाते, कधी पण झोपते, कधी पण. सकाळी मी 8 वाजता नाश्ता केला होता, तर मग जेवायला थोडंसं उशीर जरा टाइम वेळेवर जेवण करीत आहे. वेळेवर जेवण केलं सगळ्या गोष्टी होतील. वेळेवर जेवण करत नाहीये, मला त्याचा खूप बेकार राग येतोय. 8 वाजता बोलायला होतं, 2 वाजले, किती घंटे झाले. मग उपाशी राहायला नाही पाहिजे शिवानी. एवढं उपाशी राहून काय करायचं तुला? पाणी आलं होतं ना. भूक लागत नसेल का बरं? कसं यार, कोणाला भूक लागत नाही? मग कोणाला भूक लागत नाही? आता मला कसं तुलाच भूक लागत नाही फक्त. आणि तुम्हाला काय सांगू ना, आमचा डुग्गू बॉय झोपलेला आहे. डुग्गू डाऊन झोपलेला आहे. मम्मी कपडे धुते, कारण आमच्या इथं नळाला पाणी आलंय. ते बघा तिकडे मम्मी दिसते तुम्हाला मागं. मम्मीचे कपडे धुणं चालू आहे. पप्पा जस्ट आले, आता वरती गेले आणि मी इथं बसलेलो आहे. काय सांगू तुम्हाला, मी वैतागलोय, जाम नाही वैतागलोय. आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. एक दिवस आड व्हिडिओ येतोय, लवकरच रेग्युलर व्हिडिओ पडतील, पण थोडंसं त्यासाठी वेट धरा, कारण सध्या पळपळ खूप चालू आहे, धावपळ खूप चालू आहे. काल पण शिमिटाच्या गोण्या आणून परेशान होतो, कारण मी काय केलं तुम्हाला सांगतो. फरशीचं जे काम आहे ते पण दिलं आहे स्टाईल बसवायचं, पण त्याचं सामान वगैरे सगळं मीच आणून देणार आहे, त्यामुळे पळपळ माझीच होणार आहे. मला ऐका ना, आरामात जेवण कर, काही विषय नाही. नाही झालं माझं. हां देवपूजा करायला जमत असते का आता? बाळा, नाही बाळामुळं मला पण नाही माहिती, मम्मीला माहिती असतं. मी देव धुतले आता. तरी काय नाही, देवाला काय होतं, देव आपलंच आहे. हो. आणि माझी आता आजी येणार आहे, त्याचं तिकीट मी बघत होतो इथं. कोणाचा मेसेज आला मॅसेज विशेष कोणाची काही येत नाही. आणि तुम्ही मुंबईत मस्तपैकी बसलेलो. आणि आपल्या इकडे बघा डीपी कसा वाटतोय नक्कीच सांगा. आपल्या दोघांचे लय भांडण. मी जाणारच आहे. मला आता वेकेशन पाहिजे, मला सुट्ट्या पाहिजेत, मला सुट्ट्या पाहिजेत, मला सुट्ट्या पाहिजेत, मला सुट्ट्या पाहिजेत. मी असं मी वेकेशनला जाणार आहे, मला फिरायला जायचं आहे. मी असं मला जायचं गोव्याला, मला जायचं काश्मीरला, मला जायचं मनालीला, मला जायचं मला नाही, मुंबईला. आम्हाला नाही म्हणायचं, आम्हाला मला जायचं आहे मला, आम्हाला बरं. कारण मी फिरणार आहे, कारण थोडंसं मला फिरायचं आहे. एकटे फिरू शकत नाही तू तुम्हाला एकटं तुला कमीत कमी वर्षभर कुठं फिरायला जमत नाही सध्या. लग्न कशाला केलं? मग लग्न कशाला केलं म्हणजे? लग्न कशाला केलं हे काय प्रश्न झाला? एकटं फिरायचं होतं ना. आता तुझा टाइम नाहीये फिरायचा, त्याच्यामुळे तुला फिरायचं नाहीये. अजून 1 वर्ष थांबा ना. हा, मग 1 वर्ष मी दम नाही धरू शकत. तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये कळवा. आता व्हिडिओ मी इथं एंड करतो. व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आणि व्हिडिओचा थोडा गॅप पडणार आहे, सॉरी. आणि आपला व्हिडिओ किती झाला आता 2:30 ते 3 वाजेच्या दरम्यान येत जाईल रोज, कारण हे असंच चालू आहे. रनिंगमध्ये माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम झाला होता थोडासा, तो पण आता सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न चालू आहे. वाळू कोणी घातलाय इथं? मग नवीन मोबाईल घ्यावा लागेल असा विषय. तर त्यासाठी पण काहीतरी तडजोड करावं लागेल, डोकं लावावं लागेल त्यासाठी. मी तर सगळ्याच गोष्टीमध्ये डोकं लावतो असा विषय. आता बघू काय होतं काय नाही. तर पडले ना कपडे खाली ते. तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटतो कमेंटद्वारे कळवा. आणि आता 2 वाजले दुपारचे, 2:30 वाजता, 2:30 ते 3च्या दरम्यानच व्हिडिओ पडणार आहे रोज. हे बघायला विसरू नका. काही म्हणणार नाही आता मी इथं तुम्हाला व्हिडिओ बंद करतो. भेटू नवीन एका व्हिडिओसोबत. इकडे पप्पा आले. चला बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. उद्याचा व्हिडिओ उद्याच येईल 3 वाजता. परवाचा व्हिडिओ येईल 3 वाजता. 3 वाजताच व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करणार आहे मी. एखादा दिवस मागं पुढं होऊ शकतो किंवा 1 दिवस गॅप पडू शकतो, की तुम्ही आता ॲडजस्ट करून घ्या. कारण मला एका ताईंनी कमेंट केली की रोज 2 मिनटाचा का होईना व्हिडिओ टाकत जा दादा, पण 2 मिनटं का होईना, पण कधी कधी विषय काय होतो माहिती आहे का, लई भरगडून जातो तुम्हाला समजा मी असं. आणि आज सध्या धावपळीमुळं ना झोप पण नाही होत माणसाची झोप. अरे इकडे गहू आहे रे. तर कसे वाटतात व्हिडिओ नक्की सांगा. यांचं काय चालू आहे. शिवानी बेटा नको करू तसं. चला भेटतो नवीन एका व्हिडिओसोबत. चॅनलला सबस्क्राईब करा. येतो बाय बाय.